राम पंढरीनाथ भगवान की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव। आता मया मोहरी बसलेले सगळे विद्वान आहात काय, एवढ्या मोठ्या महात्म्याच्या मोहरी मी काय बोलू शकतो, कारण त्याच्यामुळे हे सगळा संघ घडला आपल्याला. ज्याला सत्संग करायची मला कधी कधी अशी कल्पना व्हायची, आणि आमच्या भागामध्ये अशीच मी ज्या आश्रममध्ये राहतो तिथून एक गंगा अशी उगमस्थान झाली. गुरु महाराजांनी तिला कावेरी नाव दिलं, कावेरी गंगा असाच उगमस्थान आहे. आणि तिथे एक असं वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाखाली असा सत्संग आम्ही कधी कधी करतो. ते मला बसल्या बसल्या आठवण झाली की आज खरंच गड्या, आज आपण कुठं हा वेद गंगा तर इथं झाली, पण आपणही कधी कधी कावेरीला राहता. त्या तुळशीदास चरित्र मानसमध्ये येते ना, भुसुंडीनं ते हे केलेले वडाच्या झाडाखाली सत्संग घेतला. हे आपला सत्संग विशेष महत्त्वाचा आहे. तीर्थापेक्षा वर्तापेक्षा अनेक कोण्याही याच्यापेक्षा आपण निसर्ग सौंदर्य, या निसर्गामध्ये रम्य ठिकाणी, इथं कोणतीच कल्पना नाही, या जागेवर कोणतेच संस्कार नाही. अनेक ठिकाणावर आपण जातो तर अनेक संस्कार राहतात, बसल्या बसल्या ते आपल्याला प्रवेश करतात. ही रामायणात आपल्याला गोष्ट ऐकायला भेटते. जिथं त्या दोघा भावाचं सुग्रीवाचं वालीचं युद्ध झालं, तिथून राम लक्ष्मण जाताना मी ऐकलेली गोष्ट आहे बरं, वाचली नाही बघली नाही, कीर्तनकाराच्या तोंड ऐकलेली आहे. तर ते राम लक्ष्मण जात असताना लक्ष्मणाच्या मनामध्ये द्वैत बुद्धी तयार झाली. वनवास तर रामाला दिला, मग मी रामासंग येण्याची काय गरज होती काय, मला काहीच संबंध नव्हता ना याचा. त्या मातीत गुण तसा होता, म्हणून ते मातीतला गुण त्याच्या शिरला आणि त्याच्या मनामध्ये अशी प्रवर्तन भावना निर्माण झाली. ते रामानं जाणलं आणि तिथली माती हातात थोडी घेऊन पुढे गेले. पुढे गेल्याच्या नंतर बदलली भावना की अरे, आपण बंधू सेवा करणंच आपलं कर्तव्य आहे. मग काही ठिकाणी बसल्यावर चर्चा निघाली की बाबा मला तिथं अशी भावना का झाली, तर दोघा भावाचं युद्ध झालं आणि त्या युद्धातले संस्कार त्या जमिनीमध्ये होते. ते संस्कार आपला त्रास देत होते. तर जसं आपण आता, जसा रामासंग लक्ष्मण गेला, तसा आपण मधुसूदन महाराजाच्या सोबत आलो. काय काही वाजू नका, लिटराचं भाषण नाही आपलं, हा हे सत्संग आहे, टाळी वाजायचं नाही. तर आपण कोणाच्या संघ आलो आता, मधुसूदन महाराज. आणि कोण्या जागेत आलो, वेदगंगा. वेदगंगा निर्विकल्प जागा. वेदगंगा तर आहेच आहे, पण निर्विकल्प ठिकाण मिळाला आपल्याला. मग आपल्या एवढा भाग्यवान कोण असेल, आपणच. आपल्या एवढे भाग्यवान आजच्या घडीला, मी म्हणतो आजच्या बैठकीला, आजच्या क्षणाला आपल्या एवढे भाग्यवान आपणच. हा इथं एक महत्वाचा मुद्दा, सगळ्याचे मोबाईल बंद, नाहीतर हॅलो गेलो चालूच राहत होतं. किती बमला मी पुष्कळ कार्यक्रमात शिवाय देतो लोकायला, अरे 5-10 मिनिटाचा सत्संग राहते, 1 घंट्याचा सत्संग राहते, तितकाल मोबाईल बंद करू शकत नाही तुम्ही. आणि मी एकासाठी असं मधुसूदन महाराजाचे आभार म्हणण्याच्या ऐवजी मला त्याचा एक असा आनंद वाटते, त्याच्या सहवासात येणं म्हणजे मला खूप आनंद वाटते. नाही तर तितक्या दुरून येण्याची काही गरज नाही. कोणी वेगवेगळ्या हिशोबाने येत असतील लोक, पण मला त्याच्याकडे आलं म्हणजे एक प्रकारचा आनंद निर्माण होते. आणि त्या आनंद घेण्यासाठी मी साराचा एक का दिवस होईना पण त्याचा संघ घडते. आणि विशेष म्हणजे हे वृक्षवल्ली आपल्याला मिळू शकतात त्याच्या निमित्तातून, म्हणून इथं येण्याचे आपण प्रयत्न करता. तर हे सत्संग एक असं आहे की वितून जे तुम्ही प्रेरणा घेसाल ते प्रेरणा आपली यशस्वी होते. याच्यासाठी काय पाहिजे, सत्य संकल्प पाहिजे, नुसतं बोलायचं नाही, सत्य संकल्प पाहिजे. सत्य संकल्प झाल्याच्या नंतर काय होऊ शकत नाही, रावाचा रंक होते, रंकाचा राव करू शकतात. आणि हे फक्त सत्ता कोणाच्या हातात आहे, संताच्या हातात आहे. संताच्या संगतीतला एकही माणूस भिकारी, दुर्बळ, दुराचारी राहू शकत नाही. संताच्या विचारानं वागणारा, संताचे विचार डोक्यात घेणारा. आज आपण इथं आलो, अनेक संत असतील, कसे आपल्याला काही देणं घेणं नाही. काय आपल्याला कसं वागायचं हे आपण ठरवलं पाहिजे. सगळे आंधळ्याची सभा भरली, डोळस कोणीच नाही, आणि त्याच्यात एक डोळस माणूस आला. किंवा आंधळ्याची सभा भरली, पंचकर्णातला दृष्टांत ऐकलेला आहे एक, हत्तीवर बसून मिरवणूक येऊ लागली म्हणून. त्या आंधळे बसलेले होते काही,
त्या आंधळ्याला सांगितलं की अरे बाबा हाती याला बाजूला व्हा, बाजूला व्हा. त्या आंधळ्यानं ठरवलं हाती बघायचा. आता आंधळ्याला हाती कसा बघता येईल? ते म्हणे हाती तर बघायसारखी वस्तू नाही. मग ते हातीवरला माणूस डोळस होता, त्यानं सांगितलं की मी दाखवतो बाबा तुम्हाला हाती कसा आहे ते सांगतो, आणि तुम्ही थोडीशी बाजूला व्हा वाटेच्या, आणि मी तुमच्याजवळ हाती आणून उभं करतो. मग हाती आणून तिथं उभं केल्याच्या नंतर त्या पाचव्या आंधळ्याला सांगितलं की या इकडं. त्याचा हात धरून हातीला लावला. कोणाचा हात पायाला लागला, त्यानं म्हणू लागला की हाती खांबासारखा आहे. कोण शेपटीला लावला, ते म्हणला नुसता नरमच आहे केस असल्यावनी. कोण सोंडाला लावला, ते म्हणे नुसता नरमच आहे. आणि एकाने लावला पोटाला हात, ते म्हणे आबा बाबा हातीचा अंतच नाही. काय हातीचा अंतच नाही, तसा भगवंताचा अंतच नाही, आणि तसा आपल्या कीर्तनकार कलाकार लोकांचा अंत नाही. काय बोलतील आणि कुठं काय कमाई करतील ते त्यालाच माहीत, आपल्याला माहित नाही. कमाई केल्यानं किती संघ येणार आहे त्यालाच माहीत. काय आता आपण इथं बसलेले इतके लोक आहात, मजाकचा विषय म्हणून नाही आपला. मला एक सांगा, याच्यात कोट्याधीश लोक बसलेले आहात, मायासारखे भिकारी सोडले तर एक दोन. मी लोकांच्या जीवावर जगणारा, खिशा शंगणारे चोरून खाणारा हे पण. तुमच्या मागे म्हणून तेच काम केलं मी. काय खरं सांगायचं ना हो, समयानुसार खरं बोलायचं. दबाडी कितीही करा, पण समय आलं की खरं सांगा. हा, तर मग अशा परिस्थितीत आज आपण इथं आलो. विशेष भाग्य आपलं कशामुळे लाभले आपल्याला? हे एकमेव त्या हातीवरला जसा माणूस होता, आपण आता मया दृष्टीनं म्हणा, त्या दृष्टांताच्या दृष्टीनं म्हणा, आपण हातीवरले महाराज म्हणजे आपल्याला सांगणारे मधुसूदन महाराज, आणि आपण सर्व जमलेले. काय आवाज नका सांगले ना तुम्हाला, लिटलाचं भाषण नाही. आज एक बार लिटलाचं भाषण नाही, टाळ्या वाजवायचं. आश्वासन नाहीये, लिटराचे आश्वासन राहतात, टाळ्या वाजायचे राहतात आणि विसरायचे राहतात. जरी वाजवले तर वाजू द्या त्यांच्या समाधानासाठी. नाही. तुम्ही त्याला म्हणजे ही नाही, तुम्ही ऐका महाराज, त्याचं जर समाधान त्या त्यांना टाळीत वाजून घेऊ असेल द्या. तुम्ही बोलत राहा. तर आतापर्यंत इतके लोकांनी टाळ्या वाजून किती लोकांचं समाधान झालं? टाळी समाधान आहे लोकांचं, तर किती लोकांना समाधान मिळालं टाळी वाजल्यानं? हा, टाळी वाजवा कीर्तनामध्ये. महाराज सांगतात वाजवा टाळी, विठ्ठल विठ्ठल म्हणून. तवा टाळी जरूर गुढी वाजवायची. उभा राहावी, तवा जरूर वाजवायची. टाळी वाजवावी, ही गुढी उभा राहावी, हा. वाटही चालावी. पंढरीची. जिथं टाळीचं काम आहे तिथं टाळी वाजवा. तर म्हणजे आता मी काय पाठांतरातला माणूस नाही, तर मला एक म्हणायचं आहे, आपल्याला अनंत जन्माचं काहीतरी आपलं भाग्य असेल. आपण अनेक जन्मातून एकत्र आलेले माणसं आहोत, म्हणूनच एकत्र येऊ शकता, एकत्र विचार जमू शकतात. नाहीतर माणसाचे विचार जमत नाहीत, एकूण एकाची दुर्मिळ विचार होतात. माणसाच्या अंगामध्ये त्याग पाहिजे, वैराग्य पाहिजे, तर कामं होऊ शकतात. काय आता एक मार्ग सोपा झाला सगळ्या लोकांना. ह्या 25-30 वर्षाच्या काळातली गोष्ट, सगळ्या महाराज लोकांचा कोणता संप्रदाय असा धरू नका तुम्ही की एकच वैष्णव संप्रदाय पैशाच्या मागे लागला, अशातली बाजू सोडून द्या तुम्ही. हर संप्रदायातले काही बोटावर मोजायसारखे लोक त्या पैशाच्या मागे राहतात, आणि त्या पैशाच्या मागे जे महाराज राहतं त्याच्या मागे ते पैसेवालीच लोक राहतं. त्याच्यात गरीब माणसं नाही, त्याच्या मागे पैसेवाल्याच्या मागे पैसेवाली. सत्य न्याय नीती जिथं भेटते त्याच्या मागे ज्ञान वैराग्य भेटते, तेच ते लोक आहात त्याच्या पाठीमागं. आपण इथं पैशासाठी जमलो काय? मधुसूदन महाराज आपल्याला गरुड बांधून देणार आहे काय उद्या जाताना? यायचा त्याग, यायची वरती, हे आपल्या अंगात कशी रुजिता येईल, त्याच्यासारखं वर्तन आपल्याला कसं करता येईल, हे विशेष महत्वाचं आहे. आणि आपण संताची संगत करणं म्हणजे संतासारखं होण्याचे प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. याचं नाव मयामते सत्संग आहे. काय सत्संग करायचा म्हणजे संताची वृत्ती आपल्यात रुजली पाहिजे. जर संताची वृत्ती आपल्यात रुजत नसल, किती सत्संग करा काही बदल होणार नाही. मग गाडगे बाबाच्या शब्दात सांगायचं म्हणलं, जसेच्या तसे राहिले टोळ गोटे हो, जसेच्या तसे राहिले टोळ गोटे. काय गाडगे बाबा सरळ बोलले, आमचे अंगठे छाप, आम्ही अंगठे छाप. तुम्ही शिकलेले सवरलेले लोक सगळं शास्त्राचं पाठांतर केले, मी काय पाठांतर केला माणूस नाही, आणि मला उलासही नाही ते पाठांतर करायला का की म्हणून. पण एकच ध्यास, केल्यानं होते रे आधी केलेच पाहिजे, घाबरायचं नाही. हे नदी निघाली पहाडातून निघताना हिला किती अडचणी आल्या असतील. वेद गंगा नाव मिळालं तेव्हा हिला बरं वाटलं, पण निघताना याला किती अडचणी आल्या, किती अनंत मधामध्ये डोंगर धोंडे फोडावं लागले.
तितक्यातून मार्ग काढीत काढीत गेली की नाही खाली समुद्राला मिळायला. मग आपल्याला सुद्धा आपल्या कार्यामध्ये भामचंद्र डोंगर असो, घोरुड्या डोंगर असो, भंडाऱ्या असो आणि कोणतेही आपल्या भारतातले डोंगर असो, संताचे तपोभूमी, याच्यात मार्ग काढायचा असेल तर आपण पुढे झाल्याच्या नंतर आपल्याला कटाळता येणार नाही. दुसरे मार्ग, मधले मार्गाचं मार्गदर्शन आपल्याला करायची गरज नाही. जे आपला ठाम विचार आहे हे ठामच राहणार आहे. लढा आपल्यानं पूर्ण होईल ना पुढचा येऊन पूर्ण करील. मी एक अनुभवाची गोष्ट सांगतो. मी ज्या आश्रमला राहतो तिथं हजारो बकरे कापीत होते लोक, एक एक रविवाराला, म्हणजे हजारानं बकरी, एक दोन नाही, हजारानं बकरे कापायचे आणि पाण्याच्या टाकीनं दारू विकायची. 200 लिटरचे बॅनर भरून राहायचे 4-2 तरी दर रविवारी. गिलासानं घ्यायचं, गिलासात टाकायचं जगानं घेऊन. असं ठिकाण होतं. मला एक वाटते त्याच्यावरून त्या भगवंताची जर आपण तन्मन धनानं जर ते कार्य करत असाल आणि आपल्याला जर अंतःकरणातून अशी आपली स्फूर्ती असेल तर नक्कीच काम एक ना एक दिवस होणार. कारण मयासारख्या पामर माणसाकडून ते काम भगवंताने एका मिनिटात करून घेतलं. तेवढं काम एका मिनिटात करून घेतलं. दुसरा दिवस नाही, बोलायचंच नाही. दुसरं बंद म्हणजे बंद. आपल्याला कोटत जाऊन लढा द्यायची गरज नाही. महत्वाचा मुद्दा बोलल्या. भामचंद्रापाशी आपला 12 महिने चालू द्या लढा. तिथंच जिथं डोजर चालतात तिथंच आपलं भजन चालू राहू द्या. घाला अंगावर म्हणायचं, चालू द्या, काय चालायचं तिथंच भजन घाला अंगावर. वाजल्याच पाहिजे असं काही नाही. तुम्ही घाला आमच्या अंगावर, चला तुमचं काम तुम्ही करा, आमचं आम्ही करू. काय हे आपलं असं आहे की आपला हट्ट पाहिजे. हट्ट केल्यानंतर काय होऊ शकत नाही माणसाचं. जिद्द पाहिजे. केल्यानं होते रे, आधी केलेच पाहिजे. म्हणून दाखवायचं नाही. कोण्याच संतानं आमच्या आधी म्हणून दाखिलं नाही, आधी करून दाखिलं ना मग म्हणलं. मधुसूदन महाराजांना आधी म्हणून दाखिलं का आपल्याला? आधी 2007 पासून लढा दिला. आपल्याला माहित आहे का? काही लोकांना माहित असेल इथल्या, मला तर अजिबात माहित नाही. तशी आमची ओळख मला वाटते 1985 पासून आहे. महाराजांची आमची पहिली भेट झाली तिथंच, कुठं? भामचंद्र डोंगरावर. महाराज साधक अवस्थेत, आम्ही साधकच. आजही आम्ही साधकच आहो आजही. तर तिथं भेट झाली. मला एकट्याला राहावं वाटायचं, कोणीच राहू नये. मग महाराज होते तिथं पहिलंच. मी म्हणलं हे माणूस इथं आहे, याला अडचण कशाला करायची, आपण आपलं दुसरीकडे जायचं. काय दुसऱ्या डोंगरावर, घोरुडे डोंगरावर. म्हणजे कसं असते हे की या परमार्थ करत असताना आपला ताप दुसऱ्याला होणार नाही याची दक्षता माणसाने घेतलं पाहिजे. मग याची जर आपण नाही दक्षिणा घेतली तर आपलं कार्य निष्फळ होते. आपल्याला संशयाचा बाधा कोणताच नको. फक्त काम म्हणजे काम. एकच डोळ्यासमोर पाहिजे ध्यास. भामचंद्र्या म्हणजे भामचंद्र्या. काम करायचं का तर भामचंद्र्या म्हणजे भामचंद्र्या. कोणाचंच ऐकायचं नाही. काय कोणता देव जरी आला सांगायला तुला तो काय ते कुठे गेल त्यात आपण बंकट स्वामी ना, नाही निळोबा राखत, त्याने देवाला मानलं काय? ज्याला देव भेटायला आला त्या देवाला मानलं काय निळोबा रायानं? तुला कोण बोलले म्हणले? काम तू नाही नाही मग पिंपळनेरला. मग तिथे आपल्याला कुठं काम आहे? देवाचं काम नाही, कार्यकर्त्याचं काम आहे. आधी करायचं आहे आणि मग सांगायचं आहे. म्हणून आपल्याला कर्तव्य करण्याची सद्बुद्धी व्यक्ती गुरुदेवानं देव. आणि मी काय येडेवाकडे 2 शब्द बोललो हे तुम्ही शांत चित्तानं ऐकले, हे माझ्यावर उपकार झाले. माझे काही पटले असतील तर हृदयात ठेवून घ्या आणि पटले नसतील तर ताबडतोड उलटी करून टाका. मला काही त्याच्याशी रागलो नाही. म्हणा की मला तुम्हाला तुमच्या हे 2 गोष्टी मला पटल्या नाही. कारण मी या मताचा माणूस, मी मोठेपणाचा नाही. मी स्तुती केली म्हणून काही मला प्रेम वाटणार नाही तुमचं. काय मी प्रेम स्तुतीचा माणूस नाही अजिबात. माझ्या भागात माहित आहे मला स्तुती अजिबात आवडणार. कोणता महाराज इथं उभा राहिला, इतके लोक इथं बसलेले आहात. फलाने 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 नाव घ्यायची गरज नाही. सगळे आपण वैष्णव भक्त, सगळे आपण एकाच माईचे लेकरं. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. सांगणारा झाला म्हणजे काय मोठा होते का? शिखरावर कावळा बसला म्हणजे मोठा राहते का? म्हणून सगळे आपण हे लोक हात म्हणून आपल्या सांगणाऱ्याला वक्त्याला किंमत आहे. सुरते नसेल तर वक्त्याला कोणी विचारते? इथं 4 लोक आपण आल्या असत्या तर आमचं काय काम होतं इथं आणि आमचं कोण ऐकित होतं? झालं काय? म्हणजे या सांगणाऱ्यापेक्षा ऐकणार लोकांचं महत्व जास्ती आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणजे तुम्ही सुरते महिषाच्या मूर्ती. काय एवढा मोठी उपमा आहे तुमची. तुम्ही नादाळ नाही, तुम्ही साक्षात भगवान शंकर हा. तुमच्या समता ऐकून घ्यायचे. आम्ही काही येडगाडो बोललो तरी काय तुम्ही म्हणता का बसकर म्हणून कोण्या वक्त्याला?
काही म्हणसाल आता जमला नाही तर फिसकाला म्हणसाल मनातल्या मनात पण इथून वापरावं हे म्हणणार नाही. एवढा अधिकार आहे तुमच्याकडे. बरं, आपल्याला गुरुदेवानं सद्बुद्धी देऊ, आपल्याकडून महान कार्य करून घेऊ. मधुसूदन महाराजांच्या पाठीमागा आपण हसत राहू. काय सगळ्या कल्पना वासना सोडून पैसा संग येणारी वस्तू नाही. माझ्या जीवनात मला असं वाटलं पैसा कमवल्यानं माणूस सुखी होते का. मी तुमच्या एवढा पैसेवाला झालो नाही, पण मी एक प्रयोग केला. मी काही पैसे जमून बघायचे, आपण जमून बघायची. नाद मटावीची तर माणसाला हो. दादा, मी अनुभवाची गोष्ट सांगतो. मी दुसऱ्या महाराज लोकांसारखं काही वाचून आणि लोकांचं ऐकून सांगणार. हा, त्याला कवच देईन मोठं. मग अनुभव तिळाईत करायला काय, मग पर्वतावढं सांगित. मग मी ठरवलं आपण काहीतरी पैसे कमवायचे, पण कसे कमवायचे. मोठी बाब आहे ना हो, सगळे नाटकं जमतात, पैशाचं नाटक जमणार. आणि त्यातल्या त्या चैतन्य महाराज म्हणल्याच्या नंतर तर कामच गेलं. आमच्या भागात मग कार्यक्रमाला लाल रेषा, खायचं नाही, खाऊ द्यायचं नाही. मग पैसा कमावणं सोपी गोष्ट आहे काय. तरी तुम्हाला सांगतो, कमीत कमी मी 25-30 लाख रुपये जमा केले. कसे केले ते आता ते सांगणार तुम्हाला. ते गुरु की निकाला सांगू कोणाला, आहे की नाही ते सांगायचं. पण मयाकडे पैसे इतके आले, मया संघ रातन दिवस माणूस आहे त्याला माहित नाही. मग मी ठरवला आश्रम बांधायचा. आश्रम बांधायचा ठरवला. आश्रम बांधायला सुरुवात केला. आश्रम बांधणं झाला, सगळं झालं. महाराजांना मागलं नाही, महाराजाला धन गटलं. लोकांना बोलवा केली. महाराजांना महादेवाचं मंदिर बांधलं, तिथं मुळवा खंताना धन गटलं जुन्या मंदिरात. साची काय की हो, कोणाला रुपया मागला नाही एवढं काम करणं म्हणजे. कोणाच मागलं नाही. कुठं कार्यक्रमाला गेलं तर मागणार. मी कोणाच्या फुलहाराची आशा करणारा माणूस नाही. मग एवढं केल्याच्या नंतर कसं झालं ते होऊन गेलं. मग मला काय वाटलं, बाबा पैसे कमावल्यानं सुखी होईल, तर पैसे कमावलेला माणूस कधीच सुखी होईना. मया अनुभवाहून त्याची बँकेमध्ये इतके हात, पोटं खातं डुबते की पोरग खराब निघते की. मग पोरग नव्हतं म्हणून मंदिर झालं. पोरग नाही असं मला ते टेन्शन राहिलं असतं ना. म्हणून देवानं पाच्यात न ठेवता हे कामं देवानं सगळे करून घेतले. पैशाचा अनुभव घेतला, लोकसंग्रहाचा अनुभव घेतला. लोक लाखानं जमले, 100-200 क्विंटलचे भंडारे केले. बिना चमत्काराचे जे मनात अपेक्षा होत्या ते पूर्ण करून समाधान आणि हौशी महाराजा घरदार सोडून आनंदानं बाहेर निघालो. मधुसूदन महाराजांसारखं उरसून फुगून नाही. आजही गावात जन्मलेल्या गावात जितकं वजन आहे तितकंच बाहेर आहे, बाहेर आहे तितकंच जन्मलेल्या गावात वजन आहे. तर लोक गावात गेले की भितात. आजारी सनी म्हणतात. आता तंबाखाचे तोटे फिटे चक गळून पडतात हातातली. बिड्या काड्याच्या म्हणून खिशात खाली टाकत बघते काही कुठचं खिशात टाकून देतील. सांगायचं म्हणजे जन्मलेल्या गावात देशमुख पाटलाची कोणाची ताकद नाही. हा, सांगायचा विषय म्हणजे आचरणाला महत्व आहे. लोक तुम्हाला भिणार. साधू संताला लोक भितात, त्याच्या त्यागाला भितात, त्याच्या कर्तव्याला लोक भितात. मग पैसेवाल्याला तो कोणी भिला असतं काय, दंडुक्याला कोणी भिना. संताचे सांगणे प्रेमाचे आणि राजाचे सांगणे दंडुकाचे, दोघाचा उद्देश एकच असे. शेवटी समाज व्यवस्थित चालण्यासाठी. संत कशासाठी बोंबलालेत, व्यवस्थित चला. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला सत्कार्याची मी बोलत चल वरच्यावर. तुम्ही ऐकायला काय पटाले की न पटाले की, पण मनोरंजन तर वाटत काय. तर सांगायचं म्हणजे काही चुकलं तर माफ करा. आणि 2 शब्द मी बोललो. खाली भार पोटी भूक काय सांगा. जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसानं कोणतंही एक जर साथ धरेल ना, पहिलंच आपण कोणतंही कार्य करत असताना त्याच्यावर पूर्ण विचार करून ठाम त्याचा निर्णय घ्यायचा आणि मग त्याच्यात वचनबद्ध व्हायचं. महाराजांच्या मागं जायचं हे आता इथं बसल्या बसल्या ठरवायचं नसते. आधीच ठरून मग पिछा सोडायचा नसते. एकदा धरलं म्हणजे धरलं काम काय. म्हणून कोण्याही कार्याचा आधी आपण सगळा निश्चय केल्याशिवाय त्याचा संकल्प करायचा नसते. माझ्या जीवनात मी संकल्प केला नाही, पण प्रयोग करून बघलो मी. राष्ट्रसंत तुकाराम दादा भेटले, त्याच्यानंतर मधुसूदन महाराज 2016 मध्ये भेटले. तिकडं पहिली भेट आमची आता नंतरची तिथं झाली. आश्रमला आले. आद्या टेकडून फोन केले, मी आलो असं महाराज म्हणून. तेव्हा काय आमचं पटलं नाही. जवळ आल्याच्या नंतर भेटीगाठी झाल्या. आश्रमला आले महाराज सगळे. मग आमच्या विचार विनिमय झाले. दोघाचे पटले विचार. समजा काय इष्ट्याजवळ इस्तू गेलं तर एकूण एकाला पळणार हे ध्यानात ठेवा. इष्ट्याचं पाण्याचं जमना. इस्तू राहिला तर एकत्र राहू शकते. पाणी एकत्र राहू शकते काय. म्हणून असं आहे जीवनामध्ये की त्याग जर असेल तर मधुसूदन महाराजांचे विचार आपल्याला आवडतात, आणि त्याग जर नसेल तर मधुसूदन महाराज हेच किरकिर आहे म्हणतात आपण. ते काही काम होईना, कारण याचं मनोबल खचलेलं राहते.
अंगी समता नाही, संयम नाही. आता 2 गोष्टी सांगतोच तुम्हाला. जीवनात माणसाच्या संयम पाहिजे. काय संयम पाहिजे. संयम राहिला माणूस त्यागी आणि वैतागी राहते. बरोबर. संयम नाही का मग त्याग नाही. त्याग नाही का मग शांती नाही. शांती नाही का मग एक निश्चय नाही. बस सद्गुरुनाथ महाराज की जय. संधी दिल्याबद्दल सगळ्याचे आभार मानतो आणि मी आपल्या जागेला इथं विराम देतो. जय. आवाज उगा नका. नाही, नाही, मग मतदान मागेल मी.